महाराज की भवानी। हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा। अरे एकनाथ शिंदे साहेब आगे बढ़ो, एकनाथ शिंदे साहेब आगे बढ़ो। नामदार भरतसिंह साहेबांचा, नामदार भरतसिंह साहेबांचा, विकासशिंग साहेबांचा, विकासशिंग साहेबांचा। आई कोटेश्वरी माता, जातमाता, महाड शहरातील सर्व देवदेवतांच्या चरणी नतमस्तक होतो। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी मातेला वंदन करतो। राजमाता आणि राष्ट्रमाता म्हणून ज्यांना गौरवलं गेलं त्या आई जिजाऊ माँसाहेब यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतोय। महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने त्रिवार मानाचा मुजरा करतो। भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतोय। मराठी मनाचे मानबिंदू हिंदू हृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांना वंदन करतो। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपले नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब 2 तारखेला होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आणि आज या गोविलकर कुटुंबीय आणि त्यांचे सर्व सहकारी यांचा आज होणारा इथं पक्षप्रवेश यासाठी उपस्थित असलेले आपले शहर प्रमुख डॉक्टर चेतन सुर्वे, आमचे आदरणीय ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय कुमारभाई मेहता, त्याचप्रमाणे आमचे सुनीलजी कवेसकर, म्हणजे सुनील शेठ अगरवाल, आमच्या महिला शहर संघटिका विद्याताई, त्याचप्रमाणे या प्रभागामधून उभे राहणारे आमचे सिद्धेश पाटेकर आणि त्यांच्या जोडीला आमची पूजाताई गोविलकर, आमचा युवा शहर संघटक सिद्धेश मोरे, व्यासपीठावरील आमचे कदम बंधू आणि बशीर चिचकर बायाला त्याने खुर्ची द्या, आमच्या इकडची बसायची, ये इकडे पाठीमागे, माझ्या जागा बसू नकोस। जैन धनराज जैन, त्याचप्रमाणे व्यासपीठावरील आता मोठी लिस्ट आहे, ते सर्वच मान्यवर आणि समोर बसलेले आमचे पत्रकार बांधव असतील, आमचे बंडू शेठ असतील, आमचे जितू शेठ असतील, आणि संजय इथं बसलेला एक संजय आणि दुसरा संजय कुठे गेला, बाहेर गेला, आमचे संजय शेठ मेहता, आमचे सर्व पत्रकार बांधव आणि उपस्थित सर्व माझ्या लाडक्या भगिनी आणि माझे युवा सेनेचे, शिवसेनेचे, महिला आघाडीचे सर्व कार्यकर्ते आणि ज्या उत्साहाच्या वातावरण वाट पाहत आहेत लोक उमेदवारी अर्ज भरल्यानंतर की कधी एकदा आम्ही आमचे नगराध्यक्ष आणि आमच्या सर्व नगरसेवकांना नगरसेविकांना निवडून देतो अशी घाई झालेली आम्हाला त्याची पूर्ण कल्पना आहे। म्हणजे मला वाटतं 1 महिन्यापूर्वीच प्रमोद महाडिक आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा एक मोठा पक्षप्रवेश झाला। त्यानंतर परवाच आमच्या पिंट्या शिंदे याचाही पक्षप्रवेश झाला त्यांच्या सहकार्यासहित। त्यानंतर आमचा भाई गोळे, शेखर महाडिक त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा एक परवाच कालच एक पक्षप्रवेश झाला। त्यानंतर दीपक चव्हाण त्यांच्या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश झाला आणि आज ह्या पक्षप्रवेशाच्या अगोदर आम्ही नतुशेठ पार्टे, निलिमाताई पार्टे, अथर्व पार्टे, समीर सावंत, संजय मेहता, समीर देसाई यांचा तर आपल्या बंगल्यावरनं पक्षप्रवेश घेऊन आता आमच्या पूजाताई आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा आता मी पक्षप्रवेश घेतोय।
मंडळी, ही लोक आमच्या पक्षामध्ये काय येत आहेत? काहीतरी कारण असू शकतं. भरत आमदार आहे, मंत्री आहे, आता हरकत नाही आहे, परंतु भरत पहिला तुमचा कार्यकर्ता आहे. आमदार मंत्री हा नंतरचा पाठ झाला. अत्यंत जवळून महाड शहर आम्ही पाहिलेलं आहे आणि म्हणून महाड शहराचा कायापालट करण्याचं काम आम्ही हातामध्ये घेतलेलं आहे. म्हणजे आता विकास कामांच्या संदर्भामध्ये डॉक्टरांनी सांगितलं, त्यानंतर म्हणजे सिद्धेशनी सांगितलं, हा विकास तर आहे, हा शाश्वत विकास आहे, होणार आहे, करणार आहे, हा पाठ आमच्याकडे नसतो. एकदा शब्द दिला त्या कामाला सुरुवात. म्हणून परंतु आमच्या आयुष्यामध्ये या शहरासाठी जर 2 कामं आम्ही मोठी केलेली आहेत. पाणी, रस्ता ही बाब वेगळी आहे, परंतु आपल्या सगळ्यांचं जे आराध्य दैवत आहे वीरेश्वर महाराज यांना पोलिसांची मानवंदना पहिले देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या तुमच्या शिवभक्तांनी केलेलं आहे. हे कोणाला नाकारता येणार नाही. ज्या चौदार तळाला स्पर्श करून संपूर्ण जगाला दाखवून दिलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याही 20 तारखेला होणारा कार्यक्रम 20 मार्चला त्यांना पण मानवंदना महाराष्ट्रात कुठं दिली जाते आम्हाला माहिती नाही, परंतु महाडच्या चौदार तळ्यावरती बाबासाहेबांना पोलिसांची मानवंदना देणारा हा तुमचा पहिला आमदार असेल. आम्हीच तेवढे आमदार झालो का? याच्या अगोदर काय आमदार कोण झाले नाहीत का? परंतु आमच्या भाग्यामध्ये होते. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आता या मानवंदना चालू राहणार आहे, हे तुम्हाला सांगून टाकतो. म्हणजे आज महाड शहराला वेगळं महत्व आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, परंतु महाड शहरचे व्यापारी जनता सर्व कंटाळली होती. दरवर्षी पूर आणि दरवर्षी पाणी आमच्या दुकानांमध्ये. म्हणजे आता हीच ती वेळ आहे. जर आम्ही प्रामाणिकपणे आमच्या शिंदे साहेबांनी, आम्ही सगळ्यांनी, आमच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे जर या महाड शहरासाठी जर काही केलं असेल तर महाडची जनता ही सत्ता आमच्या ताब्यात देऊ शकते, आम्हाला पूर्ण विश्वास आहे. म्हणजे मागचे 31 कोटी रुपये केवळ आपण या संपूर्ण नद्यांचा गाळ काढण्याचं काम केलं. आता 20 कोटी रुपये नवीन मंजूर केले, गाळ काढायला सुरुवात केली आणि पाऊस आला. तो पाऊस नेहमीप्रमाणे 7 जूनच्या नंतर आला असता तर मला वाटतं अर्धा अधिक गाळ आपण काढून टाकला असता. आज आमचे नितीन पावडे जरा थोडे एका वैयक्तिक कामासाठी बाहेर गेले आणि त्यांनी सगळी इतिहास सांगून टाकला असता. पण म्हणजे तुम्हाला सांगतो, तुम्ही जे उपकार आमच्यावरती केलेले आहेत 4 वेळेला निवडून देऊन, त्या उपकारांची परतफेड करण्याचं काम आम्ही करतो. ते रस्ते असतील, पाणी असेल, अंडरग्राऊंड गटार असेल, अंडरग्राऊंड विजेचं कनेक्शन असेल, जे काय रस्ते असतील आणि जे काय 1 दिवस आड करून पाणी तुम्हाला मिळत होतं, त्याच्या पुढं रोज तुम्हाला पाणी मिळाल. तुम्हाला 8 मिनिट काय 1 दिवस काय 1 तास येणार नाही आहे. हा माझा तुम्हाला शब्द आहे, काम चालू आहे. म्हणजे ज्या वेळेला त्यांचाही वासुदी तो आमचेच कार्यकर्ते स्वतःच्या टँकरनी जाऊन तुम्हाला घरोघरी पाणी पुरवठा करत होते. मग मोहल्ला असो, भीमनगर असो, आपले वसाहती असो, कुठेही असो, त्या पाणी देण्याचं काम टंचाईच्या काळामध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी केलंय. पूजाताईंनी सांगितलं इथून कधी आपले उमेदवार निवडून येत नव्हते. काही गेल्या वर्षी तू जर आमची मतं खाल्ली नसतीस तर आमचा सिद्धेश पाटेकर निवडून आला असता. मला वाटतं 5-6 मतांनी काहीतरी, मला वाटतं 6 मतांनी सीट पडली होती. पण हरकत नाही, त्याची 6व्याच परतफेड तुम्हाला दोघांना विजय करून आपल्याला द्यायची आहे. आम्हाला तुम्हाला
एकट्या कोणाची काय मक्तेदारी नसते. सिद्धेंनी सांगितलं की आम्ही काम करतो आणि पुढेही काम करणार आहोत. कारण माझे अजून 4 वर्ष बाकी आहेत, हे लक्षात ठेवा. असं कोणी समजू नका. कारण भरत शेठचे अजून 4 वर्ष आमदारकीचे आणि काय मंत्रीपद आम्हाला जेवढं असेल तेवढे चालू राहील. आम्ही मंत्री नसताना एवढे 350 कोटी रुपयाचा निधी या महाड शहरासाठी आणला. आता आम्ही तो तुम्हाला जाहीरनाम्यामध्ये तो देऊ. आणि जी झालेली कामं आहेत, जी प्रस्तावित आहेत, म्हणजे जी मंजूर झालेली आहेत, काही कामं चालू आहेत, आम्ही कधीही दुजाभाव केलेला नाही आहे. आता 14 तळ्याचं सुशोभीकरण करतोय अमृतसरच्या धर्तीवरती, की ते पाणी पण लोकांनी प्यायला पाहिजे अशा प्रकारचं आपण त्याचं सुशोभीकरण करणार आहोत. पाण्याचं शाहू महाराजांचं इथं सभागृह आपण करतोय एक मोठं चांगलं, जवळजवळ 10-1 कोटी रुपये आपण करतोय. आणि इतर आजूबाजूचा परिसर सुधारण्यासाठी जवळजवळ 25 कोटी रुपये आम्ही वेगळे ह्या शहराचा नक्षा बदलण्यासाठी करतोय. दादलीचा पूल आम्ही खालच्या साईडला घेतोय, काही कारणास्तव थोडा रखडला होता, तोही पूर्ण करून तुम्हाला देतो. गांधारीचा पुलाचं काम चालू झाल्यानंतर थांबलं, तेही आता चालू करून देतो. म्हणजे भविष्यामध्ये महाड शहरामध्ये पाणी शिरणार नाही. कमीत कमी 10 ते 15 वर्ष अशा प्रकारचं नियोजन आम्ही करतोय. हा माझा तुम्हाला शब्द आहे. म्हणजे जे 2 मोठे जुटे आहेत, एक विसावाच्या समोरचा मोठा जुटा आहे मालवदे आणि साबळ्यांचा, तो आम्ही पूर्ण काढतोय. 56 गुंठ्याचा तो जुटा आहे. त्यानंतर इकडे खाली मला वाटतं एक जुटा आहे, तो काढतोय. मधला संपूर्ण गाळ काढतो. आणि आमच्या नद्यांचा जो बिरवाडीच्या तिथला आणि सावित्रीच्या वरचा गाळ पूर्ण काढल्यानंतर परत मी मागे सांगितलं, जोपर्यंत गाळाने परत नद्या भरत नाहीत तोपर्यंत या महाड शहरामध्ये पाणी येणार नाही. हा एक माझा तुम्हाला शब्द आहे. म्हणजे आम्ही तुमच्याकडे काय मागतोय? 5 वर्षातून एकदा आशीर्वाद मागतोय. आणि आम्ही 5 वर्ष म्हणून तुमचे सेवेकरी काम करतोय. म्हणजे आज आमच्या कोटेश्वरीच्या इथली कमान अत्यंत चांगली आणि देखणी कमान बांधलेली आहे. मला वाटतं परवा एक 4-5 दिवसापूर्वी का 8 दिवसापूर्वी त्याचं उद्घाटन झालं. आम्हाला त्या कमानीवरती नाही थांबायचं. ज्याने या शहरामध्ये 4 कमानी आणतो म्हणून सांगितलं होतं, त्यातली एकही कमान मला वाटतं ते लोक करू शकलेले नाही आहे. जी आमची भाजी मंडई काही कारण नसताना तोडून मोडून टाकली, तिला परत बांधण्याचं काम आम्ही हातामध्ये घेतले. त्याचं भूमिपूजन केलंय. त्या कामाला सुरुवात करतो. म्हणजे आज शिवाजी महाराजांच्या चौकाचं सुशोभीकरण झालेलं आहे. फार समाधान वाटलंय की आमच्या आयुष्यामध्ये आम्ही काहीतरी केलेलं आहे. कित्येक वर्षापासून ते सुशोभीकरण थांबलं होतं. म्हणजे आता आम्ही सावित्रीच्या पूर्ण पट्ट्यामध्ये गॅबरिंग वॉल उभी करतोय जमिनीच्या लेवलला. म्हणजे ती जागा ढासळत जाऊ नये आणि तो प्रवाह सरळ निघून जावा यासाठी जवळजवळ 125 कोटीची गॅबरिंग वॉल आपण या पूर्ण महाड शहराला तुमच्या रक्षणासाठी देतोय. लक्षात ठेवा. म्हणजे आम्ही काम करतो ते बोलतोय. आम्ही उगाच मत नाही मागत. लोकांना वेळ लागलाय. एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलग्याला 4-4 वेळेला आमदार केले. बऱ्याचशा लोकांनी देव पाण्यात उडून ठेवले होते. पूजाताई तुझा पण नंबर त्यावेळेला होता त्याच्यात. कारण सगळ्यांचं म्हणणं होतं की महाड तालुक्यामध्ये म्हणजे महाड विधानसभा मतदारसंघामध्ये 3च वेळेला आमदार होतात, 4थ्या वेळेला आमदार होत नाही. कारण नानासाहेब पुरोहित 3 वेळेला झाले बोलतात, प्रभाकर मोरे साहेब 3 वेळेला झाले, भरत शेठ 3 वेळेला झाल्यानंतर होणार नाहीत म्हणून बऱ्याचशा लोकांनी देव पाण्यात बुडवले होते.
परंतु माझ्या या खंड्या समर्थकांनी, कार्यकर्त्यांनी आणि मतदार बांधवांनी हे सगळं खोडून टाकलं. जोपर्यंत भरत शेठची नियत आणि नीतिमत्ता चांगली आहे तोपर्यंत भरत शेठला हे कोणी आणू शकत नाही. म्हणजे आम्ही काम करतो त्याचा मोबदला मागतोय. म्हणजे रोज आम्हाला 2 आणि 3, 4 वाजता येते. आज तर काल सकाळी 6 वाजले. मी समजा 3 वाजता गेलो म्हणजे आम्ही कामाचा मोबदला मागतो. ही जर कामं तुमच्या समोर ठेवलेली आहेत, ही जर झालेली नसतील तर आमच्या उमेदवारांना मतदान करू नका. पण जर आमची कामं झालेली आहेत ही जर तुम्हाला माहिती आहे तर बाकी आमचे नगराध्यक्षसहित 20च्या 20 उमेदवार हे तुम्ही निवडून द्यायचे. ही माझी तुम्हाला एक विनंती आहे. सत्ता द्या. सत्ता नसताना जर आम्ही काय करू शकलो एवढं, तर सत्ता दिल्यानंतर आणखीन काय आम्ही करू शकतो. शिवाजी महाराज चौकांमध्ये अडचण होते पार्किंगची. ती पार्किंग आणि शॉपिंग सेंटरची एक चांगली भव्य दिव्य इमारत आम्ही तिथं उभारतोय. म्हणजे कोणाला अडचण येणार नाही, अडथळा येणार नाही आहे. आणि म्हणून तुम्हाला एक सांगू इच्छितो की आज हा पक्षप्रवेश आहे. या प्रभागाचा तर विजयाची नांदी आहेच आहे, परंतु आमचे नगराध्यक्ष असतील आणि आजूबाजूच्या सगळ्या वार्डातले जे काही नगरसेवक असतील ते सगळे निवडून येण्याची हा शुभ संदेश आहे. आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे. म्हणजे आम्ही महायुतीमध्ये आहोत, केंद्रामध्ये आहोत, राज्यामध्ये आहोत, परंतु महाडमध्ये नाही. त्याला काही अपवाद असू शकतो, हरकत नाही आहे. दूध का दूध, पाणी का पाणी हा 2 तारखेला लोक करतील आणि 3 तारखेला आपण पाहूया. कोणावरती आम्ही टीका टिप्पणी करणार नाही आहे. आम्ही कामाचा मोबदला तुम्हाला सांगू आणि मागू, परंतु वस्तुस्थिती पण लोकांनी सामोरं जाणं गरजेचं आहे. कित्येक वर्ष ही नगरपालिका विरोधकांच्या ताब्यात होती, आपण सगळ्यांनी पाहिलं. परंतु एक वेळ फक्त ही संधी द्या आणि ह्या संधीचं सोनं हे आमची सर्व नगराध्यक्ष, नगरसेवक तुम्हाला करून दाखवल्याशिवाय राहणार नाही आहे, हा माझा पूर्ण विश्वास आहे. म्हणजे काय लागते, गोरगरीब जनतेची कामं, कष्टकरी जनतेची कामं, ह्याच्या पलीकडे काय लागतं. आणि म्हणून तुम्हाला आज आम्ही विनंती करायला आलेलो आहे. ते आहे ना शाळी कटके जरा घालायला जा, ते करू इथं. म्हणजे येत्या 2 दिवसामध्ये आणखीन एक मोठा पक्षप्रवेश होणार आहे. ग्रामीण भाग आणि काही शहरी भागातली लोक यांचा एक मोठा पक्षप्रवेश या 2 दिवसामध्ये. तसा म्हणजे वेळ आम्हाला फार कमी आहे, कारण 17 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज भरायचे आहेत. 18 तारखेला छाननी आहे. 21 तारखेला मागे घेण्याचा दिवस आहे. लगेच तुम्हाला चिन्हही मिळतील आणि प्रचार किती दिवसाचा राहतोय ते पहा. आणि 2 तारखेला निवडणुका आणि 3 तारखेला तुमचा रिझल्ट. माझी नम्रतेची विनंती आहे माझ्या मतदार बांधवांना, भगिनींना, सगळ्यांना, कार्यकर्त्यांसहित तुमच्या प्रभागामधली कुठल्याही, आता 10 प्रभाग झाले, 20 नगरसेवक झाले, 1 नगराध्यक्ष आहे. कुठल्याही प्रभागातली अगदी त्या मोहल्ल्याच्या त्या टोकापासून जे कॅप्टन निवडच्या फूटपर्यंत, जे काय 25 नगर असेल आणि 20वाच्या तिथपर्यंत, त्या संपूर्ण प्रभागांची, ज्या विरोधकांचे प्रभाग आहेत त्याचाही विकास करण्याची जबाबदारी ही माझी राहील. हा माझा तुम्हाला शब्द आहे. म्हणजे लय 2 दिवसात घडामोडी झालेल्या. बऱ्याचशा लोकांनी, काही विरोधकांनी उमेदवारी घेतल्या, परत केल्या, परत घेतल्या, परत चालू आहेत. बरेचशी उलटापालटी आहे. आणि जे काय युत्या झाल्यात, काय झाल्यात हे आपण पाहिलेलं आहे. परंतु आज माझ्या मुस्लिम भगिनी, मुस्लिम बांधव तेही या ठिकाणी आलेले आहेत. शब्द आमचा मुस्लिम मोहल्ल्यातले असतील, आमची भीमनगरची बौद्धजन मंडळी असतील किंवा कुठल्याही जाती धर्माचे असतील, जोपर्यंत भरत शेठ आहे तोपर्यंत कोणालाही अडचण येणार नाही.
हा माझा तुम्हाला शब्द आहे. म्हणजे आज आपल्या या मतदारसंघामध्ये आपण सुखात समाधानी आनंदी राहतोय. कित्येक ठिकाणी वादविवाद, भांडणं, मारामाऱ्या बऱ्याचशा काही चालू आहेत, परंतु आपल्या मतदारसंघामध्ये आम्ही शांतता राखण्याचं काम करतोय माझ्या या मतदार बांधवांसाठी. म्हणजे असो, आज आमच्या पूजाताई सहित ज्या ज्या मंडळींनी पक्षप्रवेश करणार आहेत त्यांचं पुन्हा एकदा आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करतो, अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि येणाऱ्या 2 तारखेच्या निवडणुकीला धनुष्यबाण ही आपली निशाणी असणार आहे. एका माणसाला 3 मतदान करायचा अधिकार आहे, 1 नगराध्यक्ष आणि 2 नगरसेवक. लक्षात ठेवा, जिथे धनुष्यबाण दिसेल तिथं बटन दाबायचं आहे, जिथं धनुष्यबाण दिसेल तिथं बटन दाबायचं आहे. त्याच्या अगोदर कुठं काय काय बटणं दाबले असतील वेगळी, ते आता विसरून जा. रामाचं धनुष्यबाण तुमच्या हातामध्ये आम्ही सोपवतोय. आता कोणाचा काय वध करायचा काय करायचा ते आता तुम्ही ठरवायचं आहे, परंतु माझी जबाबदारी आहे ज्या धनुष्यबाणाची निशाणी तुमच्या ताब्यात दिलेली आहे तिचा योग्य उपयोग आणि वापर करावा अशी माझी प्रेमाची विनंती आहे. आणि 2 तारखेला धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबून आपल्या 20 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष यांना भरघोस मताने निवडून द्यावं आणि 3 तारखेला विजयी मिरवणुकीला आपण यावं असे माझं आव्हान करतो. माझ्या 2 शब्दाला पूर्णाराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.